नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव ईश्वरीला खोबरं किसायला मदत करत असतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज बाहेर जा, तिथे थांबा जाऊन हॉलमध्ये. सगळेजण आपल्याविषयी बघा किती काय काय बोलतायत, जा तुम्ही, मी करेन म्हणजे एका हाताने. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड, एका हाताने तू हे सगळं कसं करणार आहेस? ईश्वरी म्हणते की सर कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. अर्णव म्हणतो की हो, मला माहिती आहे तुझे ते फिल्मी डायलॉग्स तुझ्याकडेच ठेव, तू राहू दे, मी करतोय ना मदत तुला, तर करतो मी, मला काहीच फरक पडत नाही कोण काय बोलेल. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो, आणि तुझा हा असा एक हात गळ्यात असताना ना तुला काहीच जमणार नाही आहे, त्यामुळे गपचूप ना तू हेल्प घे, समजलं ना? जास्त आता नाटक करू नको, आणि किती काही झालं ना तरीही तुला आता एका हाताने काहीच जमणार नाही आहे, आणि तुझी इच्छा आहे ना, नेमकं तुला काय करायचं ते मला सांग. तेव्हा ईश्वरी आता तिथे म्हणते की मला आजींसाठी उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त करंज्या बनवायच्यात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे. त्याचबरोबर येथे आता आजी म्हणते की कसला वाढदिवस आणि कसलं काय, यावेळेला ना मला वाढदिवस वगैरे करायची काहीच इच्छा उरलेली नाही आहे, आणि हे सगळं जे काही करताय ना, कोणीही मला कोणाच्याही हातचं काहीच खायचं नाही आहे, असं मुद्दाम तो ईश्वरीला टोला लगावते. तेव्हा वल्लरी म्हणते की अगदी बरोबर बोललात तुम्ही आई, म्हणजे काय ना की तुमचा जरी वाढदिवस असला तरीही प्रत्येक वेळेला कशाला उगीचच ना मनासारखं तुम्ही करू, म्हणजे मन मारून स्वतःचं जगायचं. आणि किती काही झालं तरी आजी तुम्ही जे ठरवलं आहे ना ते अगदी योग्यच ठरवलं आहे, मी तुमच्या बाजूने आहे बाबा, असं मुद्दाम वल्लरी बोलून दाखवते. तेव्हा लगेच मामा रागाने बघतो आणि म्हणतो की वल्लरी, सगळं काही चांगलं चालू असताना तुला मध्ये काहीतरी बोललं पाहिजेच का? तेव्हा मग तिथून ती म्हणते की हो, मी मध्येच काहीतरी बोलत नाही आहे, जे आईंना हवं आहे ना, जे आईंच्या मनात आहे ना तेच मी बोलून दाखवते. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की एक मिनिट मामी, मला कळत नाही आहे हे सगळं तू मध्ये मध्ये का करत आहेस, आणि आजी ईश्वरी हे जे सगळं करते ना ते तुझ्यासाठी करते, आणि मामी तुला यामध्ये बोलण्याची काय गरज आहे? आजी काहीच बोलली नाही, पण तूच अगोदर का सुरुवात केली? तेव्हा ती म्हणते की हे बघ, काही झालं ना तरी अर्णव आईंच्या मनातलं आहे ना तेच बोलले मी, बाकी दुसरं काहीच बोलली नाही. प्रत्येक वेळेला आम्ही आमचं मनच मारून जगत राहायचं आहे का? नाही म्हणजे त्या दिवशी आम्हाला तुमच्या प्रोग्रामला यायचं नव्हतं, तरीही तू ते करून घेतलंस, म्हणजे त्या मुलांकरवे तू आम्हाला बोलवलंस तिथे. ठीक आहे, आम्ही तेव्हाही आलो, आमचं मन मारलं, आणि आताही तुला असंच वाटतं आहे का की आईंच्या वाढदिवसानिमित्त देखील आईंनी तेही तुझं ऐकावं? कशासाठी हा अट्ट कशासाठी आहे सांग मला, असं म्हणून आता ती त्यांच्यावरती चिडत असते. पण मामी मी तुला काही विचारलेलंच नाही, मग तू का उत्तर देतेस? हे सगळं आजीने बोललं पाहिजे राईट, मग तू काही सगळं करते. तेव्हा लगेच आजी म्हणते की एक मिनिट, मला ना आता या विषयावर आणखी वाद नको आहेत. घरात आधीच किती काही असलं तरीही मला कुठल्याही प्रकारचं आता त्रास सहन करायचा नाही आहे. ऑलरेडी घरामध्ये भांडण आहे, आणि माझ्या वाढदिवसानिमित्त किती काही झालं तरीही मला गोड नको आहे खायला, बस हे मी ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत सात्विका नाही तेव्हापासून मला साखरही गोड लागलेली नाही आहे, त्यामुळे मी गोड खाणारच नाही आहे. तसंही मी गोड कमी केलं आहे, आणि कोणी माझ्या वाढदिवसानिमित्त स्पेशल माझ्यासाठी काही करायची गरज नाही आहे, समजलं ना? त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, कोणीच काही करायचे नाही, असं म्हणून आजी तिथून निघून जाते. आणि आजीच्या मागे मागे वल्लरी थांबा ना आई असं म्हणून मुद्दाम जाते, आणि अंजली जाता जाता बोलते की बघितलं, तुमच्या दोघांच्या हट्टामुळे आजी अशी निघून गेली. ती पण निघून जाते. आता सगळे एक एक निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर हे सगळं खरंच खूप चुकीचं घडलं आहे ना, म्हणजे आजींना हे आवडणार नाही, मग उगीच आपण करायला गेलो, तसंही काहीच करून फायदा नाही आहे. आजींना तर करंज्या खाणारच नाही आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, मग उगीच आपण का बोलायचं? त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तूच तर मगाशी म्हणाली होतीस ना की ते काय डायलॉग, कोशिश करने वाली की हार नाही होती, मग आपण आजीसाठी ते सगळं करून बघायला काय हरकत आहे? ईश्वरी म्हणते की तसंही तुम्हीही म्हणाला होतात की एका हाताने जमणार नाही आहे तुला, मग जाऊ दे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एक हात कशाला, मी आहे ना तुझ्यासोबत, मी करतो तुला मदत, आणि तसंही तू मला म्हणाली होतीस ना की मी तुझा राईट हँड आहे, सो आता तो राईट हँड तुझ्या मदतीला धावून येण्याची वेळ आलेली आहे, सो मग आपण करून घेऊया काम, असं म्हणून आता अर्णव ईश्वरी किचनमध्ये येतात. तेव्हा अर्णव म्हणतो की यू नेवर नो, कदाचित आजी ती करंजी खाईल पण, म्हणूनच आपण प्रयत्न सोडूया नको, आपण आपलं काम करूया, असं म्हणून आता अर्णव हा खोबरं खिसायला खिसणीवर सुरुवात करतो. तेव्हा त्याचा हात जरा ओलं खोबरं सुकं खोबरं असल्याने, तेल असल्याने हात सटकला जातो. तेवढ्यातच आता अर्णवला ईश्वरी म्हणते की सर सावकाश. मग तो हळूहळू ईश्वरी जसं सांगते तसं खोबरं किसून घेतो, आणि नंतर
खोबरं भाजण्यासाठी कढईवरती गॅस ठेवतो आणि गॅसवर पेटवायच्या अगोदरच ते खोबरं भाजायला सुरुवात करतो. ईश्वरी त्याला पटकन बोलते की अर्णव सर, गॅस तर पेटवायचा राहिलाच, म्हणूनच आता ती पटकन त्याला गॅस पेटवून देते आणि गॅस हळू करते, नाहीतर खोबरं जळून जाईल. तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही ते सारण तयार करत असतात करंजीसाठीचं. आणि तेवढ्यातच आता ईश्वरीला जो डबा हवा असतो पिठी साखरेचा, तो डबा तिच्या हाती लागत नसतो. तोपर्यंत पटकन अर्णव तो डबा घेऊन खाली ठेवतो आणि ईश्वरी हसत बघायला लागते. ती आता स्वतःच्या हाताने बरणी उघडण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा अर्णव येतो आणि ती बरणी उघडून तिला देत असतो. आता ईश्वरी त्याच्याकडे हसतच बघत राहते आणि मग त्या खोबऱ्याच्या सारणामध्ये ती साखर घालते आणि सारण वगैरे अगदी व्यवस्थित तयार झालेलं असतं. ईश्वरी सारण तयार करून बाजूला ठेवते आणि सारण जे पीठ असतं मैद्याचं ते मळायला घेते आणि परात घेऊन पाणी घेऊन ते पीठ एका हातानेच तिला मळायचे असते. त्यावेळेला तिचा जो पदर असतो तो सारखा मध्ये येत असतो. त्यामुळे अर्णव हा तिचा पदर आता बाजूला घेतो आणि तिच्या गळ्यामध्येच घालतो. म्हणजे एखादी विवाहित स्त्री कशी आपल्या गळ्यातून पदर घेते, तशाच प्रकारे तो पदर करून देतो. आणि ते पाहून अर्णवला आणि ईश्वरीला खूप बरं वाटतं. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला म्हणते की काय झाले सर, असे काय बघताय. तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या मदतीला येतो आणि तिला एका हाताने पीठ मळता येत नसते, त्यामुळे तोही तिला ते पीठ मळायला मदत करत असतो. आता दोघं एकमेकांच्या हाताने पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतात. त्याचा एक डो तयार झालेला असतो. आता मैद्याच्या त्या पिठाला ईश्वरी अर्णव बघत राहतात आणि अर्णवची नजर आता फक्त ईश्वरीकडे असते आणि ईश्वरी त्याला दाखवते की कसा गोळा बनवायचा आहे. त्याच प्रकारे अर्णवही आता त्या मैद्याच्या पिठाचे गोल गोल असे गोळे तयार करून घेत असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही मिळून अर्णव बघतोय त्याप्रमाणे ते गोळे तयार करत असतो. आता ईश्वरी गोळे तयार झाल्यानंतर ते लाटायला असे सुरुवात करत असते. तेव्हा लाटत असताना तिचा उजवा हात असतो त्या हाताने ती लाटण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला जोर पडता येत नसतो. त्यामुळे अर्णव हा तिचा हात घेतो आणि तिच्या हाताला घेऊन ते दोघंही मिळून त्या लाट्या लाटतात. आणि मग ईश्वरी ते सारण करंजीमध्ये भरते आणि करंजी पॅक करून टाकत असते. तेव्हा अर्णव ते कसं आहे बघून घेत असतो आणि तेवढ्यातच आता ते बघत असताना या सगळ्या गोष्टी अर्णवने अगोदर नोटीस करून घेतलेल्या असतात. आणि मग अर्णव दुसरी करंजी स्वतःच्या हातात घेतो आणि ती करंजी पॅक करू लागतो. ईश्वरी आता त्याला म्हणते की अगदी परफेक्ट केलं आहे सर तुम्ही, अगदी मस्त, असं म्हणून आता ती त्याच्याकडून ते घेते आणि अर्णव आता तिला बाजूला करतो आणि स्वतःच करंज्या लाटायला सुरुवात करत असतो. म्हणजेच त्या गोल गोळे घेऊन त्या लाटी करून ते सारण भरणं, त्यापासून ते सारणाचं तोंड म्हणजेच त्या करंजीचं तोंड बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी अर्णव अगदी व्यवस्थित करतो. ईश्वरीला दाखवतो. ईश्वरी म्हणते की वाव, खरंच खूप सुंदर. अशा प्रकारे आता अर्णव त्या सगळ्या करंज्या स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या मदतीने आणि तिच्याच गायडन्सनुसार करत असतो. आता करंज्या झाल्यानंतर त्या तळण्याची प्रोसेस असते, तेव्हा ईश्वरी त्याला सांगत असते. तशा प्रकारे अर्णव त्या करंज्या तळून घेतो आणि हे सगळं पाहून ईश्वरीला आता अर्णवचा खूप अभिमान वाटतो. फायनली करंज्या रेडी झाल्या. ईश्वरीला तो ताट दाखवतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आपण दोघांनीही मिळून या करंज्या रेडी केलेल्या आहेत. ईश्वरी म्हणते की सर, मला खरंच खूप आवडल्या त्या करंज्या, खरंच खूप मजा आली हे पाहून. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे आपण. ईश्वरी मनातून आता निराश असते की अर्णव सर, आजीसाठी आपण इतक्या मेहनतीने या बनवल्यात, पण आजी खाईल का. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ईश्वरी के फंडे संडे टू मंडे या बुकमधल्या 101 सोल्युशननुसार मी आजीला ही करंजी खायला लावणार म्हणजे लावणारच, असं तो ठरवतो. आणि नंतर म्हणतो मिस इंदोर, तुझ्या करंज्या तयार झाल्या, आता मी जातो. ईश्वरी पण अर्णववर खूप खुश असते. नंतर मग आई म्हणते की काय गं नमू, झालं आहे का आता. नमू म्हणते की आई झालंच आहे, एक फाफडाची ऑर्डर पॅक करायची आहे, ते मी करते. आई म्हणते की अगं तू हिशोबाचं बघ, मी पटकन ऑर्डर पॅक करते. तेवढ्यातच नमू काही हिशोब करत असताना एक बाबा म्हणजेच अर्णवचे बाबा येतात. तेव्हा मुली हरी हरी ओम असं करून ते येतात. तेव्हा ती म्हणते की बाबा बोला ना, काय झालं. सॉरी, मला माफ करा, मी तुम्हाला तुमच्याकडे देण्यासाठी काही नाही आहे, आम्ही आमचं दुकान आता बंदच करत होतो. तेव्हा बाबा म्हणतात की नाही बाळा, अगं मला खाण्यासाठी काही नको, काय ना एका मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि त्यासाठी मी घरोघरी देणगीसाठी फिरतोय. म्हणजे तुझ्या इच्छेने जी इच्छुक वाटेल तशी वर्गणी तू दिलीस तरीही तुझा देवाच्या एका चांगल्या कार्याला भाग लागेल इतकंच. तेव्हा मग ती म्हणते की हो बाबा, एकच मिनिट थांबा. तेव्हा ती पटकन जाते आणि पर्समधले पैसे काढून त्या बाबांच्या हाती देते आणि म्हणते की हे घ्या,
बाबा तुम्हाला म्हणजे मला जमेल तेवढी मी वर्गणी दिलेली आहे. तेव्हा बाबा म्हणतात की मुली देव तुझं कल्याण करो. त्यानंतर मग आता ते म्हणतात की बाळा तुझं नाव काय. तेव्हा मग ती म्हणते की नम्रता देसाई. आता त्याच वेळेला तो बाबा त्या वर्गणीचे जी बुक असते म्हणजे जी रिसिट असते त्याच्यावरती नाव लिहून ठेवतात नम्रता देसाई. आणि मग ती म्हणते की बाबा हे तुमचं हँडरायटिंग आहे, खरंच किती सुंदर आहे. म्हणजे बाबा तुम्ही शिकलेले वाटताय, तुमचं एज्युकेशन चांगलं झालेलं दिसतंय. मग तुम्ही तेव्हा मग ते म्हणतात की बाळा त्याचं काय असतं ना बेटा की सम पाथ्स आर चूजन अँड सम पाथ्स आर गिवन. त्याच्यामुळे मला ज्या मार्गावरती देवाने चालायला शिकवलं आहे त्या मार्गावर मी आता चालतो आहे. आणि कधीही आपल्याला कधी माणसांपासून दूर नेऊन देवाच्या दाराशी जाणं कधी उत्तमच असतं. त्यामुळे मी ते करतो आहे आणि यात सगळ्या कार्यात मला आनंद मिळतो आहे. चल हरी ओम असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा रामकृष्ण हरी असं म्हणून निघून गेल्यावर तेवढ्यात तिथे सुप्रिया येते आणि ती बाहेर येऊन विचारते की नमू काय गं कोण होतं. तेव्हा नम्रता म्हणते की नाही आई कोणीच नाही आणि ती पण आतमध्ये निघून जाते. सुप्रियाला थोडा डाऊट वाटतो की नक्की कोण होतं. तर अर्णव इथे विचारात पडलेला असतो. म्हणजे ईश्वरीला मदत केल्यानंतर तो रूममध्ये येतो आणि ईश्वरीसाठी त्याने जे काही तिची फर्स्ट किस जी फ्रेम करून ठेवलेली असते ती सारखी सारखी बघत असतो आणि मनातच म्हणतो की मिस इंदौर तुला माहिती नाही आहे की माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि आज तू जे काही केलं आहेस ना त्यावरून मला एकच दिसून आलं की तू माझ्यावरती खूप प्रेम करते. जरीही तू दाखवत नसली तरीही तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तर तुझ्यावर खूप अगोदरपासूनच तुझ्या प्रेमात पडलो आहे. फक्त काही गोष्टी झाल्यात त्यामुळे मला तुला सांगता येत नाही आहे. पण मिस इंदौर आय नो जेव्हा हे सगळं प्रेम आपलं व्यक्त होईल ना त्यावेळेला आपलं नातं हे एकदम जगापलीकडचं असेल. असं म्हणून अर्णव आता मनातच खूप खुश होत असतो आणि त्याला ईश्वरीसोबतचे सगळे क्षण आता आठवायला लागतात, प्रेमळ क्षण. त्यानंतर ईश्वरीने त्याला केलेलं आता कपाळावरचं किस, सर मी तुमच्यामुळे खूप खुश आहे असं म्हणून तिने कपाळावर किस केलेलं असतं. अर्णव मनातच विचार करतो की मिस इंदौरने हे तर दाखवून दिलं आहे की तिला मी आवडतो, पण आता पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील असं म्हणून अर्णव आता त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. आणि मिस इंदौर आता लवकरात लवकर तुला मला मनातलंच सांगायचं आहे असं तो बोलून मोकळा होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभंकरचं डोकं फिरलेलं आहे आणि शुभंकरला सारखं सारखं आठवते नमूचं आणि आकाशचं एकमेकांच्या जवळ असणं. आता आकाशला सोडत असताना नमूने त्याच्या हाताला किस केलेलं असतं आणि हे सगळं पाहून आता त्याला आठवून त्रास होत असतो. आता शुभंकर हा भिंतीवरती डोकं आपटून घेत असतो आणि डोकं जोरजोरात आपटून घेताना म्हणतो की नमू तुला दिसत नाही आहे का मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. तू का समजून घेत नाही आहेस मला. मी किती प्रेम करतो तुझ्यावर नमू आणि तू माझ्यासोबत असं का वागलीस सांग ना मला. अगं त्या आकाशचा जेव्हा तू हातात हात घेतेस त्याला स्पर्श करतेस तेव्हा माझ्या जीवाची किती लाई होते हे माझं मलाच माहिती आहे. तू का हे सगळं करतेस मला नाही पटत हे सगळं. मग तुला का कळत नाही आहे की तू फक्त माझी आहेस आणि तू जर कोणाला असं सहन केलंस तर मला अजिबातच स्पर्श केल्यावर सहन होत नाही आहे असं म्हणून तो त्रासवत असतो. आणि मग मला त्रास होतोय नमू मला त्रास होतोय असं म्हणून तो वेड्यासारखं वागत असतो. आणि सुप्रिया ही किचनमधून आलेली असते आणि ती आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यात तिला कसला तरी आवाज यायला लागतो आणि म्हणूनच ती पुढे चालते आणि म्हणते की शुभंकर हे सगळं काय चाललं आहे तुझं. शुभंकर आता डोकं आपटून घेत असतो. ती म्हणते की अरे शुभंकर काय चाललं आहे तुझं, हे सगळं लवकर बाजूला हो, असं काहीही करू नकोस, शांत बस. तेव्हा मग तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की ते काही नाही काकू मला ना जरा स्ट्रेस आलं होतं. ती म्हणते कसलं स्ट्रेस आणि काय असं वेड्यासारखं वागतोयस तू. शुभंकर म्हणतो की माझं ना उद्या प्रेझेंटेशन आहे आणि मला ना काही सुचतच नाही आहे त्यामुळे मला जरा स्ट्रेस आलं होतं. तेव्हा मग ती म्हणते की अरे जर स्ट्रेस आलं तर हे वागण्याची कोणती पद्धत आहे सांग मला, असं वेड्यासारखं वागतात का. चल आधी माझ्यासोबत आतमध्ये चल, डोक्याला काहीतरी लावून घे, हे असं वागणं योग्य आहे का. चल माझ्यासोबत चल आधी म्हणते ना. असं म्हणून ती रागाने त्याला आतमध्ये घेऊन जाते. हल्लीच्या तुमच्या मुलांमध्ये जराही पेशन्स नाही आहे असं ती ओरडते त्याला. तर इथे आता आजीचा वाढदिवस असतो आणि आजी नेहमीप्रमाणे सकाळी उठून देवीची पूजा करते आणि नमस्कार करत असते. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही तिच्याकडे बघतच असतात. आता ईश्वरी लांबूनच आजीला बघते आणि आजी इतकी खुश असते हे पाहून अर्णवलाही आनंद झालेला असतो. आता आजी ही देवाला नमस्कार करून स्वतःच्या खोलीमध्ये जाणार. तेवढ्यातच सगळेजणं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी बर्थडे असं म्हणून तिच्यासमोर उभे राहतात. तेव्हा आजीला ते सगळ्यांना पाहून खूप आनंद होतो.
मग त्याच वेळेला आता मामा पुढे जातो आणि म्हणतो की आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याच्यामध्ये तुझ्यासाठी आवडतीचं तुझं गिफ्ट आहे. ती धन्यवाद धन्यवाद असं बोलते. नंतर वल्लरी विश करायला येते की आई तुम्हाला हॅपी बर्थडे. तुमच्यासाठी उन्हाळ्यात नेसण्यासाठी कॉटनची साडी यात आवडेल नक्की. तेव्हा मग हो हो थँक्यू असं ती बोलते. नंतर मग आकाश तिला बुके देतो आणि म्हणतो की आजी तुझ्यासाठी हे फेवरेट गिफ्ट नंतर बघ. नंतर मग अंजली पुढे येते आणि म्हणते की आजी तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुला माहिती आहे मला ना तुझा वाढदिवस खूप आवडतो, कारण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आपण आंब्याचा रस बनवतो. हे तुझ्यासाठीच आंबे असं म्हणून ती तिला आंबे देते. नंतर मग आजी म्हणते की चिंटू कुठे गेला आहे. तेव्हा तेवढ्यातच अर्णव पुढे येतो आणि म्हणतो की आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे असं म्हटल्यावर आता आजीला तो म्हणतो की तू नेहमी आनंदी राहावीस असंच मला वाटतं. तेव्हा आजी म्हणते की चिंटू खरंच खूप खूप थँक्यू, सगळ्याजणांनी मला खूप छान शुभेच्छा दिल्या असं म्हणून आता आजी त्यांच्याकडे बघून खूप खुश होत असते. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की एक सेकंड आजी, आणि मग तो तिथे देवाजवळ म्हणजे जो नैवेद्य ठेवलेला असतो तो नैवेद्य घेण्यासाठी जातो आणि त्यातली जी करंजी असते ती आजीसमोर प्रसाद म्हणून उभा करतो. तेव्हा वल्लरी मारायचा तो टोमणा मारतेच आणि म्हणते की वा म्हणजे ही आयडिया चांगली आहे. देवाचा प्रसाद म्हणून आईंना शेवटी खायला घालायचं असं ठरवलंच आहे. आईने काल नकार दिलेला स्पष्ट, तरीही देवाचा प्रसाद म्हणून मुद्दामच त्यांना ही करंजी खायला घालायचं आहे. हे भारी आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनानुसार करूनच घेतली पाहिजे. वल्लरी म्हणते. त्यावर मामा म्हणतो की तुला प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे का. तेव्हा अंजली म्हणते की बरोबर बोलते मामा, तिचं काहीही चुकलेलं नाही आहे आणि हे सगळं यांची सवयच आहे पहिल्यापासूनच. तेव्हा मग आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अर्णव म्हणतो की आजी तू नेहमी म्हणत असते की किती काही झालं तरीही आपण कोणीही आपल्या घरात नियम आहे की आपण देवाच्या प्रसादाला कधीही नाहीही म्हणत नाही. म्हणूनच हा देवीजवळचाच प्रसाद आहे. आणि तसंही आजीचा हा रोजचा रुटीन असतो की आजी सकाळी उठते आणि देवाला नमस्कार करते. देवाला नमस्कार करून आरती झाल्यावर पूजा झाल्यावर प्रसाद वाटते सगळ्यांना आणि नंतरच मग सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. बरोबर ना. म्हणूनच आजी तुझ्यासाठी मी हा प्रसाद आज ठेवला असं तो बोलून दाखवतो. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की आजी मला माहिती आहे तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही काहीही गोड खाणार नाही म्हणून, पण खरंच मी अगदी मनापासून सांगते हे जे काही तुमच्यासाठी केलं आहे ना हे प्रसाद म्हणून घ्या. म्हणूनच तुम्हाला मी हा प्रसाद म्हणून देत आहे. तुमचा हा वाढदिवस आहे आणि तो अगदी आनंदाने झाला पाहिजे साजरा असंच आम्हाला प्रत्येकाला वाटतं आहे. म्हणूनच तेव्हा अर्णव हा त्या करंजा घेऊन असतो. ईश्वरी म्हणते की आजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि ती करंजी घेऊन आजीला स्वतःच्या हाताने आता भरवते. आणि ती करंजी आता खात असताना आजीच्या मनाला खूप बरं वाटतं. तेव्हा मग करंजी खाल्ल्यावर मामाला मात्र आनंद झालेला असतो. इथे वल्लरीचं थोबाड मात्र पडतं. तेव्हा आजीला ईश्वरी म्हणते की आजी थँक्यू, तुम्हाला हा प्रसाद म्हणून मी दिला. पण एक गोष्ट नक्की सांगते आजी तुम्हाला मी, जेव्हा काल तुम्ही म्हणालात की तुमचा वाढदिवस हा तुम्हाला साजरा करावासा वाटत नाही, तुम्हाला दुःख वाटतं या गोष्टीचं, पण खरंच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे. पण एक गोष्ट, माझ्याविषयी तुमच्या मनात जी काही कटुता आहे ना, जो काही राग आहे आणि आजपर्यंत जे काही घडलं आहे त्या सगळ्या गोष्टी आणि माझ्यावरती लागलेला हा आरोप मी पुसून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. आजच्या तुमच्या या वाढदिवसाच्या दिवशी आजी मी तुम्हाला एक वचन देते की काहीही झालं तरीही मी तुमचा हा मान पडू देणार नाही. माझ्या सासूबाईंना मारण्याचं काम कोणी केलं आहे, त्यांच्या मारण्याच्या मागे कोणाचा हात होता, हे सगळं मी लवकरात लवकर शोधून काढेन आणि त्यासाठीच मला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि तुम्ही लवकरच मला तो आशीर्वाद द्या आणि जो खरा गुन्हेगार आहे तो लवकरच मी सगळ्यांच्या समोर आणीन असं वचन देते मी तुम्हाला. असं म्हणून ईश्वरी नमस्कार करते. आता आजी पण तिला नमस्कार केल्याबरोबर आशीर्वाद डोक्यावर ठेवून हात देते. मग हे सगळेजणं बघत असतात. मामाला मात्र आनंद होतो, पण वल्लरी आणि अंजली यांचे चेहरे पडतात. तेव्हा आता आजी तिला पुढे काहीही बोलत नाही आणि नंतर पुढे ती निघून जाते. त्याच वेळेला इथे अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असतं. शिर्के मीटिंगबद्दल असं काय करायचं आहे ते सगळं तो डिस्कस करतो. तेवढ्यात तिथे मामा आलेला असतो. आता मामा आल्याबरोबर त्याला ती जी अर्णवची फ्रेम असते ती दाखवत असतो. तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की मला सांग हे नेमकं काय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट मामा, जरा थांबतोस का, प्लीज मला ते दे. परंतु मामा त्याला द्यायला तयारच नसतो आणि मग मामाला तो विचारतो की हे तुला कुठून मिळालं, जरा प्लीज थांब मामा, बाजूला हो.
असं म्हणून आता तो तिथून आजूबाजूला ती फ्रेम घेऊन नाचत असतो, नुसता गोल गोल फिरत असतो. पण अर्णव काही त्याच्या मागे मागे नसतो, तो तिथे एका जागेवरच असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, हे काय करतोयस तू? उगाचच गोल 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 कशाला फिरतोयस? मी तर तुझ्या मागेच लागलेलो नाही आहे त्या फ्रेमसाठी, तरीही तू गोल गोल फिरतोयस. तेव्हा आता मामा थकतो आणि म्हणतो की अरे अच्छा हो रे, म्हणजे तू माझ्या मागेच नाही तरी मी उगाच गोल गोल फिरलो, दमलो मी. असं म्हणून तो सोफ्यावर बसतो आणि म्हणतो की पण ते सगळं जाऊ दे, हे सगळी आयडिया चिंटू एकदम भारीच काढलीस बरं का तू. अरे मामाला तो म्हणतो की हो ना. तेव्हा मामा म्हणतो की पण हे सगळं फ्रेम करून फक्त काय फायदा आहे सांग मला. अरे ह्या सगळ्यासाठी तुला तुझ्या मनात काय चालू आहे ते तिला सांगायला नको का? म्हणजे तुला तुझ्या मनात तिच्याविषयीचे प्रेम आहे ते व्यक्त करायलाच पाहिजे. तेव्हा मामाला तो म्हणतो की येस, आय एम वेटिंग फॉर द राईट टाईम, पण तिच्या मनात काय चालू आहे हे पण मला माहीत नाही. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे बुद्धू आहेस का तू? प्रत्येक वेळेला तुला सगळं तिने सांगितलं पाहिजे का? आता ही जी फ्रेम करून ठेवली आहेस ना, त्याच्यावरूनच तू समजून जा ना की तिच्या मनात तुझ्याविषयी काय आहे ते. अगदी स्पष्टपणे दिसून येतं आहे, तरीही तुला ते कळत नाही आहे. आणि वेळेचं म्हणशील तर प्रेम आणि काहीही करायला किंवा असं आपलं व्यक्त करायला कुठल्याही शुभमुहूर्ताची गरज नसते. एकदा की आपल्या मनाने ठरवलं ना की ठरवलं, व्हायचं सांगून मोकळं. आपल्या मनाने एकदम जिद्दीने पेटून उठलं ना की या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर दाड बोलल्या जातात. त्यामुळे कसलाही विचार करू नकोस आणि लवकरात लवकर तुझ्या मनात जे काही आहे ना ते तिला सांगून मोकळा हो, समजलं ना? त्यासाठी आता आणखी कुठलेही आडेवेडे घेण्याची गरज नाही आहे. लवकर सांग तिला तुझ्या मनातलं, आणि तसंही जास्त वेळ व्हायला नको, समजलं ना? अरे तुला कळतंय का, तिलाही वाटतं ना तुझ्याबद्दल काहीतरी, म्हणूनच तर ती हे सगळं करते. आणि तू म्हणतोस की तिचं प्रेम आहे की नाही, मला सांग. आत्तापर्यंत ईश्वरी या घरात आल्यावर किती मनस्ताप सहन केला आहे सांग. आता तर तिच्या विरोधात कोणीही बोलत असतं तर फक्त आरोप आणि तिच्याबद्दल चुकीचंच बोलत असतं. सगळ्या गोष्टी तिच्याबद्दल चुकीच्याच बोलणं सुरू असतं. म्हणूनच इतकं सगळं ती सहन करते, इतका त्रास सहन करते. ते कशासाठी, कोणासाठी? तुझ्यासाठीच ना. ती इथे थांबली आहे ती तुझ्यासाठीच. मग तू या सगळ्या गोष्टी तिच्या ॲप्रिशिएट कर. ती आजारी असली तरीही ती आपल्यासाठी सगळं काही करते. मग हे तू समजून जा आणि याच तिच्या गोष्टीला तू ॲप्रिशिएट कर. बाईला नेमकं काय हवं असतं तर कौतुकाचे 2 शब्द, आणि त्या कौतुकांच्या 2 शब्दासाठीच ती बिचारी झटत असते, जगत असते. आणि आपण जर ते तिला दिले तर तिचं आयुष्य सुंदर होतं. त्यामुळे एकच गोष्ट सांगेन तुला मी चिंटू, की या सगळ्या गोष्टींना तिची ॲप्रिशिएट कर. तिला सांग की तुला हे सगळं कळतंय, दिसतंय आणि तुझंही तिच्यावर प्रेम आहे. तेवढ्याच जिद्दीने तिला सांगून टाक. त्याशिवाय काहीही पूर्ण होऊ शकत नाही, समजलं? आणि आता वाट बघू नकोस, लवकरात लवकर तुझ्या मनातलं तिला आता सांगून टाक. पुढच्या भागामध्ये ईश्वरी एका आश्रमामध्ये गेलेली असते आणि ती म्हणते की मला ना एक माहिती हवी होती काका. मला ना एक बाबा आहेत, त्यांची माहिती करून घ्यायची होती. म्हणजे ते असेच प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी फिरत असतात, म्हणजे देवळात कुठल्या तरी असतात, पण नक्की कुठे ते माहीत नाही. तेव्हा मग ते बाबा म्हणतात की बाळा हे घे, हे इथले आपल्या एरियामधल्या ना प्रत्येक मठाची यादी आहे. याच्यामध्ये नक्की तुला काही ना काही तुला हवं ते सापडून जाईल. तेवढ्यातच आता अर्णव ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, तू मला एक गोष्ट सांग की तुला कशाप्रकारे प्रपोज करून घ्यायला आवडेल, म्हणजे कसं प्रपोज करायचं तुला. असं विचारल्यावर आता ईश्वरी तिला धक्काच बसतो. ती विचारातच पडते की अर्णव असं का बोलतोय. नंतर इथे वल्लरी ही अंजलीला म्हणत असते की काय आता तर काही बघायलाच नको, ही ईश्वरी काही करेल आणि काय नाही त्याचा नेम नाही. ती वल्लरी आता अंजलीला ईश्वरी विरोधात भडकवत असते आणि म्हणते की अंजली आता तूच काहीतरी करू शकतेस. बघितलंस ना तू प्रत्येक वेळेला ती घरच्यांना कशी भुरळ पाडते, आईंनाही कसं केलं तिने ते, त्यामुळे तू आता लक्ष दे काय करायचं ते. नंतर अंजली आता पुन्हा पेटून उठते आणि ईश्वरी ही रस्त्यावरती शोधत असते कोणीतरी सापडतंय का. म्हणजे त्या एरियाच्या नुसार ती आता सगळ्या गोष्टी, म्हणजेच ईश्वरी अर्णवच्या बाबांना शोधायला निघते. तेवढ्यात समोर तिला एक तसाच माणूस दिसतो, म्हणूनच ती बाबा बाबा अशी हाक मारत पुढे पुढे जाते आणि तेवढ्यातच ती त्यांना आता आवाज देते. तेवढ्यातच ते मागे वळून बघतात, परंतु आता अर्णवचे ते बाबा नसतात, ती दुसरीच कोणीतरी व्यक्ती असते. आता ईश्वरी अर्णवच्या बाबांच्यापर्यंत कशी पोचणार आहे, ती सगळ्या गोष्टी कशा शोधेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.